कृषी व पशुसंवर्धन सभापती आपल्या दारी अभियानांतर्गत गुरुवारी श्री तापेश्वर वैद्य कृषी व पशुसंवर्धन सभापती जिल्हा परिषद नागपूर यांनी चारगाव व मुरादपूर येथे भेट दिली। चारगाव येथे राजेंद्र नागपुरे यांच्या शेतात पपई व मोसंबीची पाहणी केली। तसेच डॉक्टर पवन भागवत यांच्या कल्पनेतून व लोकसहभागातून पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 चारगाव येथे प्लास्टिक मुक्ती अंतर्गत कापडी पिशव्यांचे अनावरण सभापती यांच्या हस्ते करण्यात आले। सदर कापडी पिशव्यांवर समाज प्रबोधनात्मक संदेश छापण्यात आलेला आहे। तसेच परिसरात पशुसंवर्धन विषयक होत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले। तसेच मुरादपूर येथील पशुपालक रुपेश सयाम यांच्या शेतात जाऊन DHN 10 जातीच्या वैरणीची पाहणी करून समाधान व्यक्त केले। यावेळी त्यांचे आंबा वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी पंचायत समिती सदस्य नागभेडकर, लोखंडे, देशमुख, सरपंच विजय धुर्वे, सदस्य मोरेश्वर मस्के, डॉक्टर पवन भागवत, तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर कोल्हे, कृषी विकास अधिकारी जयंत कोटकर, पशुपालक नामदेव नेवारे, गोपीचंद पुरके, अंकुश लांडे, गौरव कातकळी, विकी गिरसावडे, रंगराव सोनवणे, बद्रीनाथ वाघाडे, अनिकेत सूर, संतोष भगत, बंटी सोनवणे, अमर कुडमते, परिचर नरड इत्यादी उपस्थित होते। उमरेड तालुक्यातील चारगाव येथे सभापती आपल्या शिवारात या कार्यक्रमाअंतर्गत सन्मान्य नागपुरेजी ज्यांचे शेतकऱ्याचे नाव राजेंद्रजी नागपूर यांच्या शेतामध्ये आम्ही आज या ठिकाणी पोहोचलो। त्यांची पपईची शेती फळबागा पाहून फार मनापासून आनंद झाला। तसेच आमच्या पशुसंवर्धन विभागाने आमच्या डॉक्टर साहेबांनी या विभागात आल्यानंतर ज्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं ते खऱ्या अर्थाने अभिनंदनीय आहे। पूर्वी जे दुधाचे उत्पन्न या विभागात होत होतं त्याच्यामध्ये अल्पावधीमध्ये चांगल्या पद्धतीने वाढ झाली आहे आणि भविष्यामध्ये दूध उत्पादनात या विभागात एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होणार यामध्ये कुठेही शंका नाही। आणि समाज प्रबोधनाकरता खऱ्या अर्थाने त्यांनी की प्लास्टिक पिशवी प्लास्टिक मुक्त करण्याकरता कापडाची पिशवी त्यांनी तयार केली आणि या कापडाच्या पिशवीमधून एक शेतकरी बांधवांना पशु उत्पादकांना दुधादयाची योग्य स्फूर्ती व्हावी। आपल्या गावाप्रती घरोघरी गाई वासरे असती त्याची गाव भाग्यशाली हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या भजनातून त्यांच्या काव्यातून दिलेला संदेश हा घरोघरी पोहोचवण्याचे काम त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरू झाला आहे। हे फार अभिनंदनीय आहे। आपल्या राष्ट्रसंतांनी सांगितलेला हा संदेश पुन्हा नव्याने दारादारापर्यंत पोहोचवून या विभागातील माझ्या शेतकऱ्याच्या परिवारात, माझ्या पशुपालकांच्या परिवारात एक नवीन क्रांती घडविण्याच्या त्यांच्या या मानसाला मी मनापासून विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।